मुंबईसह उपनगरातही पाऊस जोरदार बरसतोय। पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। ठाण्यापासून चेंबूरपर्यंत वाहतूक कोंडी झाली। कमी दृश्यमानता, साचलेलं पाणी यामुळे वाहनांचा वेगही मंदावलाय। वाहतूक कोंडी संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मयूर राणे। सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पावसाने ते मुसंडी सध्या मारलेले पाहायला मिळत आहे। त्याचाच परिणाम थोडाफार कुठेतरी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर देखील पाहायला मिळत आहे। तुम्ही पाहू शकता मी सध्या विक्रोळी विभागात आहे। विक्रोळीपासून ते चेंबूर असेल किंवा त्याचा पुढचा भाग कुर्ला असेल त्या विभागापर्यंत संपूर्ण ट्रॅफिक आहे ते सध्या जाम झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। या साईडला पाहायला गेलं तर ठाण्याकडनं येणारी जी वाहतूक कोंडी आहे ती सध्या आता मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे। सकल भाग असेल किंवा अत्यंत सकल भाग असेल त्या देखील पाणी सध्या साचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। सकल भागात पाणी साचल्यामुळे किंवा सध्या आता दृश्यहीनता देखील आता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। त्याच्यामुळे वाहन चालकांना देखील इथे मोठ्या प्रमाणात इथे कुठेतरी या घटनेला सगळं सामोरं जावं लागत आहे। पाहायला गेलं तर चेंबूर असेल किंवा घाटकोपर असेल किंवा मुलुंड असेल या विभागात सध्या वाहतूक कोंडी आहे ती सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। मयुराने साम टीव्ही मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।